अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान बाकी है, जिंदगी की असली उड़ान बाकी है। धन्यवाद। जय हिंद। सभापती महोदय, आज विरोधकांनी मांडलेला हा 260 अंतर्गतला प्रस्ताव पाहिला की शेवटी थांबा। त्यांच्या सध्याची राजकीय अवस्था कशी गोंधळलेली आहे हे स्पष्टपणे दिसून येतं। हा प्रस्ताव वाचताना मला पहिले तर हसा आला, कारण याची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून यांनी केली, मध्ये कुठेतरी भरकटले आणि मग परत कर्जमाफीपर्यंत आले। तुम्ही म्हणत होते की प्रशासनामध्ये गोंधळ आहे, पण मला तुमच्या सगळ्यांचे भाषण ऐकल्यावर मला असं वाटतं की तुमच्या आपसांमध्ये फार गोंधळ दिसत आहे, आपसामध्ये समन्वयाचा अभाव दिसतोय। या 260 च्या प्रस्तावांतर्गत जे राज्यामध्ये अतिवृष्टी झाली कशाला उद्या आता आणि ओले दुष्काळ यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हवालदिल झालेला आहे। शेतकरी देण्यात आलेले मदतीसाठी पॅकेज फसवे आहे किंवा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात तुटपुंजी मदत मिळालेली आहे, शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात प्रशासन विलंब करत आहे, अशा प्रकारचं तुम्ही आपल्या सगळ्या विषयामध्ये मांडलं। पण मी जेव्हा तुमचे ऐकत होतो तेव्हाच मी म्हणत होतो बोलत कोण आहे, म्हणजे तुम्हाला कोणता अधिकार आहे सरकारवर बोलायचा की तुम्ही ज्या तुमच्या 2-2.5 वर्षाच्या सरकारमध्ये तुम्ही करणार आहे, आम्ही 100% कर्जमाफी करणार आहे, 100%। तुम्ही त्याची चिंता करू नका। तुम्ही जे आम्ही जे आमच्या 5 वर्षाच्या वचननाम्यामध्ये जे दिलाय तुम्ही 100% पूर्ण करणार आहे आणि शेतकऱ्यांना परत कर्ज घेण्याची, परत कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये अशी व्यवस्था आम्ही या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी करणार आहे। 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आली होती, मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ झाला होता, मोठ्या प्रमाणात त्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, पण तुमच्या सरकारने एकही रुपयाची नुकसान भरपाई त्यावेळेस दिली नाही। आमच्या सरकारमध्ये अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळ आला, मोठ्या प्रमाणात पूर आले, स्वतः देवेंद्रजी फडणवीस स्वतः तिथे गेले, लोकांसोबत बोलले, शेतकऱ्यांसोबत बोलले आणि 31,000 कोटी रुपयाची कर्जमाफी नुकसान भरपाई केली। आज तुम्ही 2020 ते 2022 पर्यंत तुमची सरकार होती। आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना त्या भागामध्ये येतो, त्या जिल्ह्यांमध्ये येतो आणि तिथे त्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकही रुपयाची बोनस आपण दिला नाही आणि आमच्या सरकारने दरवर्षी या संदर्भात बोनस देण्याचं काम केलेलं आहे। आणि मला तुमचं सचिन भाऊने जसं आपलं शेवट शायरीने केली, मला माझी सुरुवात एका शायरीने करायची आहे। मेरे दामन के दाग दिखाने वालों, मेरे दामन के दाग देखने वालों, मेरे दामन के दाग देखने वालों, जरा अपने गिरेबान में तो झांक के देखो, जरा अपने गिरेबान में तो झांक लो, हम पर उंगली उठाने से पहले अपनी लंगोट तो संभाल लो। आणि अशी तुमची स्थिती आहे। आणि आज या राज्य सरकारने अनेक अशा योजना आणल्या जे सामान्य लोकांसाठी आहे, सामान्य नागरिकांसाठी आहे। आमचे नेते माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी अनेक असे लोकोपयोगी या अधिवेशनातच जवळपास 7-8 असे कायदे आणले, असे बिल आणले की ज्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला जे अनेक वर्षापासून त्यांचे प्रश्न होते ते सोडवण्यास मदत झाली। 2011 पर्यंतचे जितकेही अतिक्रमण घरं आहेत त्यांना नियमित करण्याचं काम महसूल मंत्र्यांनी केलं आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील 30 लाख कुटुंबांना या माध्यमातून दिलासा मिळालेला आहे। झोपडपट्टी वासियांनी मागील अनेक वर्षापासून त्यांना मालकी हक्क पट्ट्याचा त्यांचा प्रश्न होता। ते ज्या घरात राहत होते, त्यांनी जे घर बांधले होते ते कुठेतरी त्यांच्या मालकीचे झाले पाहिजे, त्यांचा एक स्वप्न होतं। दरवर्षी निवडणुका आल्या की त्यांना स्वप्न दाखवलं जात होतं, निवडणुका आल्या महानगरपालिकेचे त्यांना स्वप्न दाखवलं जात होतं की तुम्हाला आम्ही पट्टे देऊ, आणि निवडणुका झाल्या की हे सगळं स्वप्न त्यांचं भंग व्हायचं, त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही। पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, या सरकारने, माननीय फडणवीस साहेबांची सरकारने त्या सगळ्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे देण्यासाठी कायदे केले। त्या कायद्यामध्ये जे अडचणी येतो त्या संदर्भातले GR काढले आणि आता नुसतं एक साधी ॲप्लिकेशन केली
तर कोणत्याही मोजणीचा कोणताही खर्च लागणार नाही. ती त्या महानगरपालिका असणार, ते नगर परिषद असणार, ते पूर्ण खर्च उचलणार आणि त्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे देण्याचं काम या माध्यमातून सरकारने केलं. सिंधी समाज पाकिस्तानमध्ये ज्यावेळेस आपलं विभाजन झालं त्यावेळेस पाकिस्तानमधनं आपले हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आले आणि त्यावेळेस भारत सरकारने त्यांना राहण्याकरता जागा दिल्या. पण 70 वर्ष झाले ते त्या घरात राहत आहे, पण त्यांची कुठेही मालकी नाही. त्यांचे वारसावर वारसा होत गेले, पण त्या घराची मालकी त्यांना मिळाली नाही. त्यांना भीती होतं की कधीतरी कोणती सरकार आली आणि ती त्यांचे घर वापस घेणार. त्या सिंधी समाजासाठी असे GR काढले, असे कायदे बनवले की त्यांना आता फक्त एका नगर परिषदमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये ॲप्लिकेशन केली, त्यांचा सगळा एकही रुपया न भरता त्या सगळ्या सिंधी समाज बांधवांना, त्या विस्थापित बांधवांना त्यांच्या घराचे संपूर्ण मालकी, संपूर्ण अधिकार देण्याचं काम या राज्य सरकारने केलं. राज्य सरकारने प्रत्येक शहरामध्ये घर आहेत, कोणते झोपडपट्टीमध्ये आहे, कोणते नजूलचे आहे, कोणते मालकीचे आहे, पण त्या सगळ्या घरांना आखीव पत्रिका देण्याचं, प्रत्येक घराला 7/12 देण्याचं, त्याच्या हक्कात त्याचं नाव राहिलं पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम आता राज्य सरकार केलं. त्याही संदर्भातली घोषणा याच्यात करण्यात आलेली आहे. आणि अशा अनेक लोकउपयोगी काम या माध्यमातून राज्य सरकारने केलेलं आहे. याच्यात लाडकी बहीण योजना ज्याच्यावर आपण टीका करत होते, ज्यावेळेस मागच्या वेळेस ही योजनेची घोषणा केली त्यावेळेस हेच विरोधक सांगत होते की ही योजना होणारच नाही, कारण इतके पैसेच राज्य शासनाकडे नाही आहे. आणि त्यावेळेस आम्ही पहिला राखीच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला, मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करण्याकरता, त्यांचे हात मजबूत करण्याकरता निधी दिला. त्यानंतर आपला निवडणुकीमध्ये होता की बाबा ही योजना निवडणुका संपल्या की बंद होणार. आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन ही लाडली बहीण योजना बंद झाली पाहिजे याच्याकरता प्रयत्न केले, कोर्ट केसेस केले. आणि मग आमची सरकार परत आली. या लाडले बहिणींच्या आशीर्वादाने त्यांचे तिन्ही भाऊ सरकारमध्ये आले आणि ही योजना सुरू राहिली. एकही रुपया त्यात कमतरता केली नाही. आणि आज यावर्षी 2,38,00,000 बहिणींना 17,000 कोटी रुपये देण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. असे एक नाही अनेक कामं पशुपालन करणारे जे आमचे बंधू आहेत, ज्या महाराष्ट्रात मोठ्या संख्या त्यांची आहे, मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय करणारे जे लोक आहेत, त्या पशुपालन व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं काम या माध्यमातून सरकारने केलं. आज एकट्या आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये 5 लाख लिटर दूध, रोजचं दूध 5 लाख लिटर होतं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पशुपालक आमच्या इथे आहेत. आणि त्या सगळ्या पशुपालकांना उद्या कधी नुकसान झालं, कधी अतिवृष्टीमुळे, कधी पुरामुळे जर नुकसान झालं, त्यांना 1 रुपयाची मदत मिळत नव्हती. आता या माध्यमातून त्या सगळ्या लोकांना कर्जमाफी असणार किंवा नुकसान भरपाई असणार, त्या सगळ्या देण्याचं काम करणार. राज्य सरकार आरोग्याची काळजी घेत आहे, कारण नुसतं शेतकऱ्यांचीच नाही, शेतमजुरांची नाही, तर सामान्य नागरिकांची आरोग्याची काळजी घेत आहे. आपल्या 9 ते 14 वर्षीय मुलींसाठी राज्य सरकार सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सरची लस मोफत देणार आहे. ह्या लस मार्केटमध्ये जर आपण बघितलं प्रायव्हेटमध्ये, तर 3 ते 4 हजार रुपये या लसची किंमत आहे. ती मोफतमध्ये देण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकार ही फार संवेदनशील आहे. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चालणारी सरकार, माननीय अजितदादांच्या आणि माननीय शिंदे साहेबांच्या मदतीने चालणारी ही सरकार फार संवेदनशील आहे. आणि देशात पहिल्यांदा अनाथ मुलांना 1% आरक्षण लागू करण्यात आलं. आणि या माध्यमातून नुकतेच 832 अनाथ मुलींना अधिकारी, महाराष्ट्र शासनामध्ये अधिकारी बनले, कोणी लिपिक बनले. आणि त्यांचे आईवडील नाही आहे, त्यांचे आईबाबा नाही आहे. आणि या सरकारने त्यांचं पालकत्व स्वीकारण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मॅडम इतक्या लवकर नका संपू, माझं लवकर नाही, 10 मिनिटं होत आली. संजय गांधी निराधार योजनेचं असणार, श्रावणबाळ योजना असणार, अपंगांना मिळणारी पेन्शन असणार. ही आता तब्बल 1000 रुपये प्रतिमाह करण्याचं काम, 600 रुपयापासून 1000 रुपये जवळपास दुपटीने वाढवण्याचं काम राज्य सरकारने केलं. आमचे ओबीसी मंत्री माननीय अतुलजी साळवे साहेबांच्या माध्यमातून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये ओबीसी असणार, VJNT असणार, SBC असणार, या प्रवर्गातील विद्यार्थिनीला त्यांना ज्या लोकांना, ज्या मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांना आता शासनाकडून 60,000 रुपयापर्यंत मदत मिळणार आहे. म्हणजे ते एखाद्या शहरात राहत असणार, एखाद्या जिल्हा ठिकाणी राहत असणार, तर त्यांना तो खर्च त्यांच्या आईवडिलांना झेपत नव्हतं. आज त्या लोकांना सरकार
सरकारने आधार दिलेला आहे। या आधार योजनेच्या माध्यमातून त्यांना शहरात शिकण्याची मुभा या माध्यमातून सरकारने दिला। आमची भारतीय जनता पार्टीची स्थापना, ज्या स्थापनेमध्ये आम्ही ज्या विचाराने ही स्थापना केली ते असे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जी शिकवण आहे, अंत्योदयाचं शिकवण त्यांनी आम्हाला दिलं आणि त्या शिकवणमुळे शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत सेवा झाली पाहिजे, शेवटच्या घटकाचा आपण विचार केला पाहिजे। आणि म्हणून या सरकारने या देवेंद्रजींनी जे अंमलबजावणी केली ते विशेषतः आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचण्याचं काम या माध्यमातून करत आहे। गंभीर आजाराने ग्रस्तलेले जे लोकांना या सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व पावलं उचलून त्यांना मदत करण्याचं काम या सरकारने केलं। लिव्हर ट्रान्सप्लांट असणार, हार्ट ट्रान्सप्लांट असणार, यांना जी आधी मदत मिळत होती ती फार कमी होती आणि आता राज्य सरकारने ती मर्यादा वाढून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतनं 20 लाख ते 22 लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे। पैसे अभावी कोणाचाही जीव जाऊ नये आणि म्हणून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे हे दाखवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी आणि या सरकारने केलेलं आहे। कॅन्सरसारख्या दुर्जर आजारामुळे ज्यांचा लढा देत आहे त्या सगळ्या त्यांच्यासाठी कॅन्सरसाठी एक स्वतंत्र आरोग्य धोरण या माध्यमातून करण्यात आलं आहे। देवेंद्रजींच्या पुढाकाराने अंधत्वमुक्त महाराष्ट्र साठी दृष्टी यज्ञ मोहिमेच्या माध्यमातून लाखो गरीब विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना चष्म्यावर याचे उपचार करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। 15,000 पोलिसांना भरती करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। माझं शेवटचे 2 मिनिटं देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात बाकीच्यांचा विचार 2 मिनिटं आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे सगळ्यात हे दृष्टीहीन ही जे सरकार आहे हे दूरदृष्टीचं सरकार आहे। निर्णय क्षमतेचं या सरकारमध्ये ताकद आहे आणि प्रामाणिक कार्यपद्धती ही सरकार अवलंबते आहे। या माध्यमातून निश्चितच इतकं काम या सरकारने केलं आहे की विरोधकांना कुठेही टीका करण्याची जागा नाही आहे, पण यांना महाराष्ट्र जनतेने इतकं रिकामं केलं आहे की यांना प्रत्येक विषयावर काही ना काही टीका केल्याशिवाय यांचंही काही चालत नाही। आणि हा सर्व ज्या योजना मी जर आता सगळ्या योजना वाचल्या तर मला वाटतं 1 तास होणार, मला वेळ कमी आहे मला माहीत आहे, पण या माध्यमातून $1 ट्रिलियन $5 ट्रिलियन इकॉनॉमी या महाराष्ट्रात देशातल्या सगळ्यात पहिला राज्य बनणार आहे ज्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी मी या महाराष्ट्राची होणार आणि हे करण्याकरता ही राज्य सरकार कटिबद्ध आहे। आणि हे फक्त 1 वर्षाचं आहे। आता माझं शेवटी एक कविताने संपवतो कारण हे फक्त आता सुरुवात आहे, अभी तो ये ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे आणि तुम्हाला सर्वांना हे जे सगळं आमच्या ज्या महत्त्वाकांक्षा योजना आहे याची आता सुरुवात आहे, पुढच्या 4 वर्ष आणखीन बाकी आहे आणि हा महाराष्ट्र नंबर 1चं राज्य नुसतं या देशातच नाही तर एशिया खंडात झाल्याशिवाय राहणार नाही। अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन हमने, अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान बाकी है, जिंदगी की असली उड़ान बाकी है। धन्यवाद, जय हिंद।